नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्षदीप अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत। आज आपण चालू घडामोडीमधले महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत, जेणेकरून आपल्या येणाऱ्या परीक्षेमध्ये आपण आपले हातचे मार्क्स आपल्याला मिळवायचे आहे। तर बघा, आजचा पहिला प्रश्न आहे, विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार 2026 कुणाला जाहीर करण्यात आला? 2026 मधला प्रश्न आहे, करंट अफेअरचा आपल्याला आणि महत्त्वाचा प्रश्न आहे। हे प्रश्न आपल्याला वारंवार विचारले जातात पुरस्कारावरती, मग तो जीवन गौरव पुरस्कार असेल, ज्ञानपीठ पुरस्कार असेल, किंवा मग आपले साहित्यभूषण पुरस्कार असतील किंवा पद्म पुरस्कार असतील। तर याच्यामध्ये विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार म्हटले आपल्याला, आणि ऑप्शन दिलेले बघा, श्रीनिवास कुलकर्णी, भालचंद्र नेमाडे, दिलीप धोंगडे, आणि चौथा पर्याय दिलेला आहे विश्वास पाटील। तर बघा, विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार 2025 नाव हे जे विंदा करंदीकर आहे ना, हे एका लेखकाचं नाव आहे ज्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे। विंदा करंदीकर हे ज्ञानपीठ पुरस्कार विजेते आहेत, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते आहेत। त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे 2003 या साली, आणि त्यांचं जे अष्टदर्शने जे हे अष्टदर्शने या पुस्तकासाठी त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे, आणि त्यांच्याच नावावरनं हा विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार दिला जातो। आणि 2026 चा तो पुरस्कार मिळाला आहे श्रीनिवास कुलकर्णी यांना। 2026 चा विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार श्रीनिवास कुलकर्णी यांना मिळाला। दुसरा पर्याय दिलेला आहे भालचंद्र नेमाडे। मग हे भालचंद्र नेमाडे जे आहेत ना, हेही काय आहे तर ज्ञानपीठ पुरस्कार विजेते आहेत, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते। यांना मिळाला 2014 साली कोसला अवलिक हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ या त्यांच्या पुस्तकासाठी। बघा, अजून एक आपला ऑप्शन दिलेला आहे विश्वास पाटील जे आहेत, ह्या विश्वास पाटील यांचे पुस्तकं प्रसिद्ध आहेत। मग त्यांची पुस्तकं कोणती आहेत विश्वास पाटील यांची? तर जसं पानिपत असेल, त्याच्यानंतर झाडाझडती, संभाजी, महानायक, चंद्रमुखी, हे विश्वास पाटलांच्या पुस्तकांची नावं आहेत। दुसरा प्रश्न आहे बघा, साहित्यभूषण पुरस्कार 2026 कुणाला जाहीर करण्यात आला? पर्याय दिलेले आहेत जयंत नारळीकर, भालचंद्र नेमाडे, विश्वास पाटील, चौथा पर्याय दिलेला आहे मिलिंद जोशी। तर साहित्यभूषण पुरस्कार 2026 हा भालचंद्र नेमाडे यांना जाहीर करण्यात आला। अगोदरच्याच प्रश्नामध्ये आपण बघितलं की भालचंद्र नेमाडे हे ज्ञानपीठ पुरस्कार विजेते आहेत 2014 साली। त्यांचं पूर्ण नाव भागवत वना नेमाडे, आणि त्यांनाच साहित्यभूषण पुरस्कार 2026 जाहीर करण्यात आला आहे। पर्याय क्रमांक 1 दिला आहे जयंत नारळीकर। मग हे जयंत नारळीकर कोण? तर जयंत नारळीकर हे खगोल भौतिक शास्त्रज्ञ आहे। कोण आहे ते? खगोल भौतिक शास्त्रज्ञ आहे। आणि यांच्याविषयी महत्वाचं जर म्हटलं तर त्यांचा एक प्रसिद्ध सिद्धांत आहे, तो म्हणजेच होयल नारळीकर सिद्धांत हा प्रसिद्ध आहे। हे नाव आपल्याला लक्षात ठेवायचंय, होयल नारळीकर सिद्धांत। विश्वास पाटील, अगोदरच्या प्रश्नामध्ये आपण नावं बघितली की विश्वास पाटलांच्या पुस्तकांची नावं संभाजी, महानायक, झाडाझडती, त्याच्यानंतर चंद्रमुखी, ही त्यांच्या पुस्तकांची नावं आहेत। नेक्स्ट, पुणे पुस्तक महोत्सव 2025। पुण्यामध्ये पुस्तक महोत्सव 2025 कोणत्या कालावधीत आयोजित केला गेला होता? आता आपल्याला कालावधी विचारलाय पुणे पुस्तक महोत्सवाचा, आणि कालावधी बघा, 10 ते 18 डिसेंबर 2025, 12 ते 20 डिसेंबर 2025, 13 ते 21 डिसेंबर 2025, आणि 15 ते 23 डिसेंबर 2025। या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 13 ते 21 डिसेंबर 2025 मध्ये पुणे महोत्सव 2025 आयोजित करण्यात आला होता। नेक्स्ट, पुणे पुस्तक महोत्सव 2025 चे मुख्य आयोजक कोण होते? बघा, पुणे पुस्तक महोत्सव हा कधी आयोजित करण्यात आला? तर 13 ते 21 डिसेंबर 2025। पण आपल्याला त्यावरच आधारित प्रश्न विचारला की त्याचे मुख्य आयोजक कोण होते? कोणीतरी आयोजक असेल ना,
तर त्याचे मुख्य आयोजक होते नॅशनल बुक ट्रस्ट. पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे बघा. त्याच्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे, सहकार मेळा 2025 कुठे आयोजित केला होता? सहकार मेळा पर्याय दिलेले आहे बघा, इटानगर, शिलाँग, गुवाहाटी आणि दिब्रुगड. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गुवाहाटी. या ठिकाणी सहकार मेळा 2025 आयोजित करण्यात आला होता. मग गुवाहाटी हे कुठं आहे? गुवाहाटी ह्या शहराविषयी आपल्याला माहिती पाहिजे. गुवाहाटी हे काय आहे? एक शहर आहे. आणि हे शहर कुठे आहे? तर आसाम राज्यामध्ये ब्रह्मपुत्रा नदीच्या तीरावर हे गुवाहाटी शहर आहे. आपल्याला जे पर्याय दिलेले आहेत बघा, इटानगर, शिलाँग आणि दिब्रुगड. तर हे राजधानी आहे कोणाच्या तरी. मग कोणत्या राज्यांच्या राजधानी आहे? तर इटानगर आहे अरुणाचल प्रदेशाची राजधानी. अरुणाचल प्रदेशची राजधानी आहे इटानगर. त्याच्यानंतर दुसरा पर्याय दिलेला आहे शिलाँग. शिलाँग ही कोणाची राजधानी आहे? तर मेघालय राज्याची राजधानी आहे. गुवाहाटी आपण बघितलं शहर, आणि हे गुवाहाटीलाच सहकार मेळा 2025 आयोजित केला होता. त्यानंतर दिब्रुगड दिलेला आहे. तर दिब्रुगडची ही काय आहे? आसामची दुसरी राजधानी जी आहे ती घोषित करण्यात आलेली. नेक्स्ट, संविधानाचे संताली भाषेत प्रकाशन कोणत्या दिवशी झाले? बघा, आपलं जे संविधान आहे, आपल्या संविधानाचे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे शिल्पकार आहेत, त्यांनी जे संविधान लिहिलं, तर ह्या संविधानाचे संथाली भाषेमध्ये प्रकाशन कोणत्या दिवशी झाले? 26 जानेवारी 2025, 25 डिसेंबर 2025, 14 एप्रिल 2025 की 2 ऑक्टोबर 2025? तर बघा, या प्रश्नाचं उत्तर आहे 25 डिसेंबर 2025 ला संविधानाचे संताली भाषेत प्रकाशन करण्यात आले. ओके, मग आपलं संविधान कधी स्वीकारलं? तर 26 नोव्हेंबर 1949 ला आपलं संविधान स्वीकारलं, जनतेसाठी लागू करण्यात आलं 26 जानेवारी 1950 ला. बघा, आणि त्या संविधानाचं संताली भाषेत प्रकाशन कधी झालं? तर 25 डिसेंबर 2025 ला. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन, 14 एप्रिल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती, आणि 2 ऑक्टोबरला महात्मा गांधी म्हणजेच मोहनदास करमचंद गांधी यांची जयंती, जो अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो 2 ऑक्टोबरला. पुढचा प्रश्न आहे, संविधानाचे संताली भाषेतील प्रकाशन कोणी केले? बघा, संविधानाचं संताली भाषेतील, बघा अगोदर आपला प्रश्न होता काय, संताली भाषेत प्रकाशन कोणत्या दिवशी झाले, त्यावरच आधारित पुढचा प्रश्न आहे, संविधानाचे संताली भाषेतील प्रकाशन कोणी केले? आणि पर्याय दिले पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, आणि चौथा पर्याय दिलेला आहे लोकसभा अध्यक्ष. तर संताली भाषेतील प्रकाशन कोणी केले? तर त्याचं उत्तर आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, ज्या आपल्या सध्याच्या राष्ट्रपती आहेत. आता पंतप्रधान, आपले सध्याचे पंतप्रधान आहे नरेंद्र मोदीजी. त्यानंतर उपराष्ट्रपती कोण आहेत? हाही प्रश्न आपल्याला या वर्षी हमखास परीक्षेला दिसणार आहे. तर आपले उपराष्ट्रपती आहेत CP राधाकृष्णन. यांची सप्टेंबर 2025 मध्ये उपराष्ट्रपती पदावर निवड झाली. मग माजी उपराष्ट्रपती विचारलं तर त्याचा आन्सर आहे जगदीप धनखड. मग हे उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांची नियुक्ती झाली. हे अगोदर महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल म्हणून कार्यरत होते, सध्या ते उपराष्ट्रपती आहेत भारताचे. त्यानंतर चौथा पर्याय आहे लोकसभा अध्यक्ष. आपले सध्याचे लोकसभा अध्यक्ष कोण आहे? तर ओम बिर्ला. हाही प्रश्न आपला परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे. संविधानाचे संताली भाषेतील प्रकाशन आपल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले. आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आहेत सध्याचे, आणि सध्याचे लोकसभा अध्यक्ष आहेत ओम बिर्ला. नेक्स्ट, उत्तराखंड राज्याला 25 वर्ष कधी पूर्ण झाली? बघा, जे उत्तराखंड राज्य आहे, तर ह्या उत्तराखंड राज्याची स्थापनेला 25 वर्ष कधी पूर्ण झाली? मग याचं उत्तर बघा, 1 जानेवारी 2025, 9 नोव्हेंबर 2025, तिसरा पर्याय दिलेला आहे 15 ऑगस्ट 2025, आणि चौथा आहे 26 जानेवारी 2025.
तर उत्तराखंड राज्याला 25 वर्ष 9 नोव्हेंबर 2025 ला पूर्ण झाली. कधी पूर्ण झाली? 9 नोव्हेंबर 2025 ला. मग प्रश्न असा पडेल की ह्या उत्तराखंड राज्याची स्थापना कधी झाली होती, नव्याने निर्माण कधी झालं होतं? तर ते झालं होतं 9 नोव्हेंबर 2000 साली. कधी झालं होतं? 9 नोव्हेंबर 2000 साली त्याची स्थापना झाली. बघा पुढचा प्रश्न आपल्याला तोच विचारलेला आहे, उत्तराखंड राज्याची स्थापना कधी झाली? तर बघा आत्ताच आपण प्रश्न बघितला, त्याचं उत्तर आहे 9 नोव्हेंबर 2000 साली उत्तराखंड राज्याची स्थापना झाली. ठीक आहे, आपल्याला तारीख मिळाली आहे, पण ते कितवं राज्य म्हणून स्थापन झालं, कोणत्या राज्याचं विभाजन होऊन, म्हणजे कोणत्या राज्यातून ते वेगळं झालं आणि मग ना उत्तराखंड नाव ठेवण्यात आलं. तर बघा 9 नोव्हेंबर 2000 ला उत्तर प्रदेश राज्यातून वेगळे होऊन कोणत्या राज्याची स्थापना झाली? उत्तराखंड राज्याची स्थापना झाली. कोणत्या राज्याची? उत्तराखंड राज्याची. आणि मग कितवं राज्य म्हणून ते स्थापन झालं? तर 27वे राज्य म्हणून त्याची स्थापना झाली. आता हे उत्तराखंड नाव नंतर आलं, याच्या अगोदर त्याचं नाव होतं उत्तरांचल. 2007 पर्यंत त्याला उत्तरांचल म्हणायचे आणि नंतर उत्तराखंड झालं. आणि कितवं आहे? तर 27वे राज्य 9 नोव्हेंबर 2000 उत्तर प्रदेश मधून वेगळं होऊन तयार झालेलं. पुढचा प्रश्न आहे, उत्तराखंड कोणत्या राज्यातून वेगळे करण्यात आले? आपण अगोदरच्या प्रश्नात उत्तर बघितलंय, तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, उत्तर प्रदेश राज्यातून वेगळे होऊन उत्तराखंड तयार करण्यात आले. बघा आपल्याला इथे दिलेलं आहे बिहार, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश. आपल्याला या राज्यांच्या राजधान्या जर नावं दिसले तर आपल्याला राजधान्या आठवल्याच पाहिजे. जसं उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, आपण वारंवार येणारे प्रश्न, जसं बिहारची पटना असेल, उत्तर प्रदेश लखनौ, मध्य प्रदेश भोपाळ, आपल्याला बघितल्यानंतर आठवलंच पाहिजे. आपण लेक्चरमध्ये त्याची वारंवार रिव्हिजन करतोय. एखाद्या गोष्टीची रिव्हिजन केल्याशिवाय ते आपल्या लक्षात येत नाही. नाही तर फक्त नजर फिरवून होत नाही, त्या गोष्टीची रिव्हिजन करावीच लागते. सर्वाधिक देणगी प्राप्त करणारा राजकीय पक्ष कोणता? बघा सर्वाधिक देणगी प्राप्त करणारा राजकीय पक्ष, आता बरेच राजकीय पक्ष आहेत, त्याच्यापैकी बघा काँग्रेस, भाजप, बसपा आणि आम आदमी पार्टी असं विचारलंय. तर सर्वाधिक देणगी प्राप्त करणारा राजकीय पक्ष आहे पर्याय क्रमांक 2 भाजप. पुढचा प्रश्न आहे, पंतप्रधान कार्यालयाचे PMO नाव बदलण्याची घोषणा कोणत्या तारखेला करण्यात आली? पंतप्रधानांचं जे कार्यालय आहे त्याचं नाव बदलण्याची घोषणा कोणत्या तारखेला करण्यात आली? 1 जानेवारी 2025, 31 डिसेंबर 2025, 3 डिसेंबर 2025 की 15 ऑगस्ट 2025? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 डिसेंबर 2025 ला पंतप्रधान कार्यालयाचे नाव बदलण्याची घोषणा करण्यात आली. बघा आपला पुढचा प्रश्न आहे पुन्हा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 3 डिसेंबर 2025 रोजी पंतप्रधान कार्यालयाचे नाव बदलून काय केले होते? अगोदरच्या प्रश्नात आपल्याला तारीख विचारली, आत्ताच्या प्रश्नामध्ये तारीख सांगून आपल्याला काय विचारलंय की कार्यालयाचं नाव बदलून काय केलं. आणि पर्याय दिले आहे बघा, लोकभवन, सेवातीर्थ, राष्ट्रभवन आणि प्रशासन मंदिर. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सेवातीर्थ. नवीन बदलांनुसार राजभवन या वास्तूचे नामकरण आता कोणत्या नावाने करण्यात आले आहे? पर्याय दिलेले आहेत, लोकभवन, लोकनिवास, सेवातीर्थ आणि जनभवन. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 राजभवनचं नामकरण काय करण्यात आलेलं आहे? तर लोकभवन असे करण्यात आलेले आहे. पुन्हा त्यावरच आधारित प्रश्न आहे, राजनिवास या नावाचे रूपांतर आता खालीलपैकी कोणत्या नावात झाले? सेवानिवास, प्रजाभवन, लोकनिवास की राष्ट्रनिवास? याही प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 राजनिवासचं नामकरण झालं आहे लोकनिवास. पुढचा प्रश्न आहे, उत्तर प्रदेशातील नवीन 76व्या जिल्ह्याचे नाव काय ठेवण्यात आले? बघा उत्तर प्रदेशमध्ये म्हणजे नवीन जिल्हा आहे कितवा? 76वा, म्हणजे आपल्याला नाव आकडा मिळालाय. ओके, 76व्या जिल्ह्याचे नाव काय ठेवण्यात येणार आहे?
कल्याण सिंह नगर, अलीगड नगर, बुलंदशहर उत्तर आणि चौथा पर्याय आहे अटल नगर. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, जो 76वा जिल्हा आहे. 76व्या जिल्ह्याचं नाव आहे काय ठेवण्यात येणार आहे? कल्याण सिंह नगर. मग हे नाव कशावरनं ठेवण्यात येणार आहे? बघा, कल्याण सिंह, आता नगर तर ठिकाणी म्हणून म्हणणार आहे, पण कल्याण सिंह हे उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आहे आणि यांच्या स्मरणार्थ त्या जिल्ह्याचं नाव काय ठेवण्यात आलंय? कल्याण सिंह नगर. माजी मुख्यमंत्री आहेत ते कोणाचे? उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री यांच्या नावावरून 76व्या जिल्ह्याचं नाव कल्याण सिंह नगर ठेवण्यात येणार आहे. पुढचा प्रश्न, कल्याण सिंह नगर या जिल्ह्याचे नाव कोणाच्या सन्मानार्थ? बघा, आपण अगोदरच्याच प्रश्नात त्याचं उत्तर बघितलेलं आहे. तर त्याचं उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कोण? कल्याण सिंह यांच्याच नावावरून कल्याण सिंह नगर हे जिल्ह्याचं नाव ठेवण्यात आलं. पुढे, उपराष्ट्रपतीपदी निवड झालेले CP राधाकृष्णन हे महाविद्यालयीन जीवनात कोणत्या खेळात चॅम्पियन होते? प्रत्येकाला आवडणारा एक खेळ असतोच. आणि आता आपलं बघितलं की सप्टेंबर 2025 मध्ये CP राधाकृष्णन यांची उपराष्ट्रपतीपदी निवड झालेली आहे. ते अगोदर महाराष्ट्राचे राज्यपाल होते. तर त्यांची निवड झाली आणि त्यांच्या जीवनावर आधारित प्रश्न विचारलेला आहे की ते महाविद्यालयीन जीवनात कोणत्या खेळात चॅम्पियन होते? पर्याय आहे क्रिकेट, टेबल टेनिस, बुद्धिबळ आणि यापैकी नाही. तर जे CP राधाकृष्णन आहे ते टेबल टेनिस या खेळात चॅम्पियन होते. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे, अभिजात भाषा दिन कोणत्या तारखेस साजरा होणार आहे? तर बघा, पर्याय दिलेले आहे 3 ऑक्टोबर 2025, 4 ऑक्टोबर 2025, 5 ऑक्टोबर 2025 आणि चौथा पर्याय आहे 6 ऑक्टोबर 2025. आपल्याला इथे सगळं ऑक्टोबर 2025 आहे, फक्त तारीख चेंज दिलेली आहे 3, 4, 5 की 6. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 3 ऑक्टोबर 2025. अभिजात भाषा दिन साजरा होणार आहे. पहिला अभिजात भाषा दिन कधी साजरा झाला? तर 3 ऑक्टोबर 2025 ला. मग तो का साजरा करण्यात येतोय? तर बघा, आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला कधी? 3 ऑक्टोबर 2024 ला. 3 ऑक्टोबर 2024 ला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, म्हणून त्याच्याच पुढील वर्षी म्हणजे 3 ऑक्टोबर 2025 पासून 3 ऑक्टोबर हा अभिजात भाषा दिन साजरा होणार आहे आणि 2025 ला पहिला अभिजात भाषा दिन साजरा झाला. मग मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला 3 ऑक्टोबरला. हा कोणत्या समितीनुसार मिळाला? तर बघा, ज्ञानेश्वर मुळे समिती होती. या ज्ञानेश्वर मुळे समितीनुसार 3 ऑक्टोबर 2024 ला मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. मग या मराठी भाषेलाच का, मराठी भाषेबरोबर अजून 4 भाषा होत्या, म्हणजे 3 ऑक्टोबर 2025 ला 5 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. मग त्या कोणत्या भाषा आहेत? बघा, मी जर म्हटलं MBAPP तर त्या कोणत्या झाल्या? बघा, मराठी, बंगाली, आसामी, त्याच्यानंतर प्राकृत आणि पाली. किती भाषांना दर्जा मिळाला? 5 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला 3 ऑक्टोबर 2024 ला. या अगोदर किती भाषांना होता? तर 6 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा याच्या अगोदर मिळालेला आहे. आणि आता किती जणांना मिळाला? 5. म्हणजे आतापर्यंत एकूण किती भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला? 6, 5 किती झाल्या टोटल? 11. आतापर्यंत 11 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. त्यापैकी मराठी, बंगाली, आसामी, प्राकृत आणि पाली. अजून जर त्या 6 भाषांची नावं झाली तर ते आहे तमिळ, संस्कृत, कन्नड, तेलुगू, मल्याळम आणि उडिया. ह्या 6 भाषा आणि ह्या 5 अशा एकूण 11 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा आतापर्यंत. पण 3 ऑक्टोबर 2024 ला ह्या 5 भाषांना आहे. मराठी भाषेलाही त्याच दिवशी मिळालाय. बघा, त्याच्यानंतर इथे पुन्हा ऑप्शन मध्ये आपल्याला 4 ऑक्टोबर, 5 ऑक्टोबर, 6 ऑक्टोबर असे पर्याय दिलेले आहेत. आपल्याला दिनविशेष वर हमखास प्रश्न विचारला जातो. दिनविशेष आपल्याला लक्षात ठेवायचंय. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, IPL 2025 चा विजेता संघ कोणता आहे?
IPL 2025चा विजेता संघ पर्याय दिलेले आहे रॉयल चॅलेंजर्स बँगलोर, चेन्नई सुपर किंग, मुंबई इंडियन्स आणि चौथा पर्याय दिलेला आहे यापैकी नाही. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 रॉयल चॅलेंजर्स बँगलोर. म्हणजेच कोण? RCB. लक्षात ठेवायचं आपल्याला, हा प्रश्न आपल्याला हमखास विचारला जाणार आहे. लक्षात ठेवायचंय, स्टार करायचे हे प्रश्न. विजेता कोण आहे? RCB म्हणजेच रॉयल चॅलेंजर्स बँगलोर. पण आपल्याला उपविजेता पण विचारला जातो. मग उपविजेता कोण? IPL 2025चा उपविजेता कोण? तर पंजाब किंग्स. पंजाब किंग्स. या स्पर्धा कधी झाल्या होत्या? 3 जून 2025 ला. तारीख कालावधी काय होती? कोणता डेट होती? तर 3 जून 2025 ला. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृतांना 50 लाख रुपये व त्या कुटुंबातील वारसास सरकारी नोकरी देण्याची घोषणा कोणत्या राज्याने केली? बघा, पहलगाम दहशतवादी हल्ला झाला होता पहलगाम या ठिकाणी. तर त्या हल्ल्यामध्ये मृतांना, जे कोणी मृत्युमुखी पडले, तर त्याच्यामध्ये 50 लाख रुपये कुटुंबातील वारसांना देण्याचं सरकारने घोषित केलं आणि सरकारी नोकरी देण्याची घोषणा केली. तर ते राज्य कोणतं? पर्याय आहे महाराष्ट्र, गुजरात, पंजाब आणि गोवा. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 महाराष्ट्र राज्याने ही घोषणा केली. सरकारी नोकरीमध्ये घेतलं जाईल आणि कुटुंबांना 50 लाख रुपये वारसास दिला जाईल. बघा, महाराष्ट्र राज्याची राजधानी मुंबई, गुजरात गांधीनगर, पंजाब चंदीगड आणि गोवाची राजधानी आहे पणजी. राज्य आणि त्यांची राजधानी लक्षात राहिली पाहिजे. अलीकडेच केंद्र सरकारने कोणता दिवस आयुर्वेद दिवस म्हणून घोषित केला आहे? केंद्र सरकारने आयुर्वेद दिवस. दिनविशेषवर हमखास प्रश्न असतो आणि अलीकडेच म्हटलंय. हाही प्रश्न 100% 99% आपल्याला परीक्षेला येण्याची शक्यता आहे. बघा, पर्याय दिलेले आहेत 23 सप्टेंबर, 14 सप्टेंबर, 5 सप्टेंबर आणि चौथा पर्याय आहे 8 सप्टेंबर. या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 23 सप्टेंबरला आयुर्वेद दिवस म्हणून घोषित केला आहे. मग पर्याय क्रमांक 2 आहे 14 सप्टेंबर. आपल्याला ह्या प्रश्नाचं उत्तर मिळालंय. पण 14 सप्टेंबरला कोणता दिन असतो? तर हिंदी दिन असतो. 14 सप्टेंबर हिंदी दिन असतो. त्यानंतर 5 सप्टेंबरला कोणता दिन असतो? तर शिक्षक दिन असतो, राष्ट्रीय शिक्षक दिन. मग शिक्षक दिन 5 सप्टेंबर साजरा केला जातो. कोणाचा जन्मदिन असतो? तर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन 5 सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. मग डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे आपल्या स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती होते. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन त्यांचा जन्म 5 सप्टेंबर आणि तोच शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानंतर 8 सप्टेंबर. मग 8 सप्टेंबरला कोणता दिन साजरा केला जातो? तर आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन. आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन 8 सप्टेंबरला साजरा केला जातो. बघा, लक्षात ठेवा 23 सप्टेंबर आयुर्वेद दिवस, 14 सप्टेंबर हिंदी दिन, 5 सप्टेंबर शिक्षक दिन आणि 8 सप्टेंबर आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन. बघा, आपली चालू घडामोडीची बॅच आहे. ऑफर प्राइस चालू आहे सध्या 49 रुपये. ह्या बॅचची वैशिष्ट्य आहे की 2025 चे सर्व महत्वपूर्ण चालू घडामोडी तर आपली पोलीस भरती होईपर्यंत सर्व अपडेट आपल्या ह्या बॅच मध्ये दिलेले आहे. सर्व PDF स्वरूपात माहिती, कंटेंट, प्रश्न उत्तर सर्व PDF स्वरूपात आहे. याच्यामध्ये 800+ वन लाइनर क्वेश्चन ऑलरेडी ऍड केलेले आहेत. महत्वाचे टॉपिक विश्लेषणात्मक दिले आहे. चालू घडामोडीवर जर आपल्याला आपला कमांड मिळवायची असेल, एकही मार्क जाऊ द्यायचा नसेल, तर ही बॅच लवकरात लवकर घ्या. बघा, आता सध्या ऑफर प्राइस चालू आहे. जर ही बॅच घ्यायची असेल तर 832960